नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज जो आपण व्हिडिओ तयार केलेला आहे किंवा आपण प्रोव्हाइड केलेला आहे तो प्रॉफिट अँड लॉस म्हणजेच नफा व तोटा याचा पार्ट 2 आहे. आपण याआधी पार्ट 1 याचं व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट 1 हा बघितला नसेल प्रॉफिट अँड लॉसचा, तर त्यांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन तो नक्की बघावा, कारण तो माझ्या म्हणजे जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तो सेव्ह आहे. तर त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघावा, कारण त्या व्हिडिओमध्ये मी जे काही बेसिक टू ॲडव्हान्स न्यूमेरिकल घेतलेले आहे किंवा गणित घेतलेले आहे ते विथ संदर्भ स्पष्टीकरणासोबत मी ते सॉल्व करून दिलेले आहे. त्यामुळे तुमचा तिथेच काही जो डाऊट असेल तो तिथेच त्याच व्हिडिओमध्ये क्लिअर होईल आणि या व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही तुमची प्रॅक्टिस सेट म्हणून हा व्हिडिओ तुम्ही बघावा. चला तर वळूया आपल्या प्रश्नाकडे. तर प्रश्न क्रमांक काय म्हणतो? प्रश्न क्रमांक 11, कारण या पार्ट 1 मध्ये आपण 10 पर्यंत क्वेश्चन घेतलेले होते. तर 11 बघा, क्वेश्चन काय म्हणतो? ए ने एक वस्तू बी ला 5% नफ्याने विकली, तसेच तीच वस्तू बी ने सी ला 10% नफ्याने विकली. जर सी ने ती वस्तू 2310 रुपयाला खरेदी केल्यास याची खरेदी किंमत किती? तर आपल्याला या प्रश्नामध्ये खरेदी किंमत विचारलेली आहे. मित्रांनो, आधी तर बघा, इथे दोन दिलेले आहे, म्हणजे दोन व्यक्ती दिलेले आहे ए आणि बी. तर काय केलं आहे, ए ने बी ला 5% नफ्याने विकली. आता तर तुम्हाला पहिलं सांगू इच्छितो मी, 5% नफा, 5% नफा. आधी 5% म्हणजे काय होते रे? आधी 5% काय होते? 1/20. हे सगळं मी तुम्हाला पर्सेंटेज शेकडेवारी या चॅप्टरमध्ये शिकवलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे 5% म्हणजे 1/20 होते, पण आपल्याला काय झालेलं आहे? नफा झालेला आहे. तर नफा मग 20 वर किती होणार रे? 20 वर 1 नफा होणार, म्हणजे 21 होणार. एवढं समजलं? हा कुणाचं झालं? ए आणि बीचं झालं. म्हणजे बघा, हे काय राहणार आहे? ए आणि बी. एवढं समजलं? त्याच्यानंतर काय? तीच वस्तू बी ने सी ला 10% नफ्याने विकली. आता दुसरं काय आहे? 10% नफा. तर 10% नफा काय होतो रे? 1 ला 10 होतो, म्हणजे 1/10 होतो. जर इथे नफा होत आहे तर 10 वर 1 नफा होत आहे, म्हणजे 11 होत आहे. बरोबर आहे ना? 10 वर 11, म्हणजे हा कुणाचा राहणार? बीचा राहणार आणि हा सीचा राहणार. एवढं समजलं तुम्हाला? एवढं समजलं? त्याच्यानंतर बघा, सी ने ती वस्तू 2310 रुपयाला खरेदी केल्यास त्याची खरेदी किंमत किती? एवढं तुम्हाला कळलं आहे. हे बेसिक. एवढं जर कळलं असेल तर तुमचं गणित अर्ध इथंच सॉल्व्ह झालेलं आहे. 5% नफा म्हणजे काय होतो? 1 ला 20, म्हणजे 20 वर आपल्याला 1 नफा भेटत आहे. म्हणजे काय? ए ने जे वस्तू विकली आहे बी ला, ते 21 रुपयाला विकलेली आहे. मग 10% नफा म्हणजे 1 ला 10, म्हणजे जे बी हे 10 होणार आणि सी जे आहे 1% नफा मिळत आहे, म्हणजे 11 होणार. म्हणजे बी ने सी ला 11 रुपयात दुसरी वस्तू विकली असेल. तर अशा प्रकारे आपल्याला याची किंमत मिळाली. तर बघा, आपल्याला 3 व्यक्ती दिलेले आहे, ए बी सी. बरोबर आहे? तर एचं बघा, एची किंमत काय आली? आता 20 आली, इथे 20 लिहितो. त्याच्यानंतर बीची किती आली? 21 आली. समजलं एवढं मित्रांनो? कारण नफ्याने विकत आहे, तर 20 वर 1 नफा झाला, म्हणजे 21 ने बी ला विकलं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर बघा, बी किती आहे? 10 आहे दुसऱ्या याच्यामध्ये, 10% नफ्यामध्ये. आणि त्याच्यानंतर इथे बघा 11 आहे, तर काय होणार? 11 ले याला विकली. आता मित्रांनो, इथे बघा, इथे जागा खाली आहे, इथे जागा खाली आहे. मग या जागेत येणार का? तर या जागेत मी सांगतो काय येणार. जेव्हा बघा हे 21 आहे ना, जर समजा याचं तुम्हाला बेस्ट उदाहरण सांगतो, हा तुमचा घर आहे. ठीक आहे, 21 तुमचा घर आहे आणि तुमच्या साईडला एक प्लॉट खाली आहे. तर तुम्ही तुमच्या साईडचा म्हणजे तुमच्या घरचा कचरा तो साईडच्याच प्लॉटमध्ये टाकणार, म्हणजे इथे काय येणार? 21 येणार. समजलं? हा तुमचा घर आहे आणि तुमच्या घरी कचरा आहे, तर तुमच्या घराच्या साईडला एक प्लॉट खाली आहे, तर त्या प्लॉटमध्येच तुम्ही कचरा टाकणार, हे नक्की आहे. बरोबर आहे? कारण आपण माणूस आहोत, तर आपल्याला माहित आहे आपण काय करतो. तर ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा, हे 10 आहे, या 10च्या साईडला एक प्लॉट खाली आहे, तर आपण इथे या प्लॉटमध्येच काय करणार? कचरा टाकणार, म्हणजे 10 त्याच्या साईडला लिहिणार. एवढं समजलं तुम्हाला?
तुम्हाला एक्झाम्पल समजलं असेल तर हे गणित लवकर माइंडमध्ये जाणार. ठीक आहे. तर बघा इथं काही कटत असेल तर काटायचा प्रयत्न करा. काही कटतो का रे? कटतो का? नाही. तर मग बघा आपण डायरेक्ट यांचा काय करू? गुणाकार करू. तर बघा काय होते, सी ने वस्तू 2310 ला विकली. तर बघा सी याचा गुणाकार करा, सीचा गुणाकार करा. जर 21 गुणिला 11 केले, 21 गुणिला 11 काय होतं? 11 एका 11, 11 दुने 22 म्हणजे काय होणार? 231 येणार. मग इथे काय येणार? 231. आता बघा हे इथे काय येणार? 210. पण आपल्याला बीचं इथं काही रोल दिसलेलं नाही, फक्त रोल दिसलेला आहे सीचं. आणि सुरुवात झाली आहे ए पासून, तर आपण ए चे काय करू? मल्टिप्लाय करू. तर काय होणार? 20 गुणिला 10 म्हणजे काय होणार? 200 होणार. बरोबर आहे. आता सी ने वस्तू कितीला विकली रे? 2310 ला. पण या इथे बघा काय आहे? सी ची किंमत आलेली आहे 231. तर सी ने ही जी वस्तू आहे कितीला विकली? 2310 ला. हे झाली तुमची विक्री किंमत. बरोबर आहे ना? काय झाली? विक्री किंमत. जर 2310 हे 231च्या बरोबर असेल तर एकची किंमत किती येणार आहे? एक रेशोची किंमत किती येणार? 10 येणार. कारण हे बघा 231 नी 2310 ला म्हणजे इथे एक नी भाग जाईल आणि हा शून्याशी शून्य जशाच्या तसा, म्हणजे एक रेशो बरोबर किती आला तुमचा? 10 आला. आता आपल्याला बघा खरेदी किंमत काढायची आहे. तर ही काय झाली तुमची खरेदी किंमत? काय झाली? खरेदी किंमत. तर एक रेशो बरोबर 10 आला. तर ह्या खरेदी किमतीला 10 ने काय करा? गुणाकार करा. तर किती होणार हे? 10 गुणिला 200. तर किती होणार? 2000 रुपये तुमचं काय राहणार आहे? खरेदी किंमत. यालाच म्हणतो ख की खरेदी किंमत. पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं मित्रांनो? अशा प्रकारे काय आहे? सरळ आणि सोपा प्रश्न आहे. मी तुम्हाला विथ डिटेलिंग इथे सांगितलेलं आहे. हे कळलं नसेल तर पुन्हा मला कमेंट्समध्ये करा की सर हे मला कळलं नाही. अशा प्रकारे पुन्हा आपण एक्झाम्पल आपण डिस्कस करू. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 12 मध्ये. प्रश्न क्रमांक 12 बघा. एका दुकानदाराने 1950 रुपये किंमत असणाऱ्या वस्तूवर सुरुवातीला 25% सूट दिली. इथे बघा सूट दिली. अशा प्रकारे मी एक्झाम्पल पार्ट 1 मध्ये घेतलेले आहे. सूट देणे, ठीक आहे. अशा प्रकारे 25% सूट दिली आणि त्यानंतर पुन्हा 20% सूट दिली तर त्या दुकानदाराला झालेला शेकडा तोटा किती? इथे तोटा विचारलेला आहे. तोटा केव्हा होतो रे माहिती आहे का तुम्हाला? तोटा केव्हा होतो? खरेदी किंमत जास्त असेल विक्री किमतीच्या तेव्हा काय होतो? तोटा होतो. हे तुम्हाला मी व्हिडिओ म्हणजे पार्ट 1 मध्ये सांगितलं आहे प्रॉफिट अँड लॉसच्या. समजलं का? प्रॉफिट अँड लॉसचा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर बघा त्याच्यानंतर काय म्हटलं आहे? पहिलं तर तुम्हाला 25% सूट दिलेली आहे. किती? 25% सूट. तर मी तुम्हाला आधी सांगतो 25% सूट. बघा 25% म्हणजे काय होते रे? 1/4 होते. याच्यावर तुम्हाला 4 वर किती सूट दिलेली? 1. म्हणजे 4 वर 1 सूट दिली आहे म्हणजे राहणार किती? 3. हे झाली तुमची खरेदी किंमत. हे झाली तुमची विक्री किंमत. एवढं माहित आहे तुम्हाला? ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं बघा किती टक्के सूट दिली आहे? 20% सूट दिली आहे. 20% सूट. 20% म्हणजे काय होते रे? काय होते 20% म्हणजे? 1/5 होते. हे तुम्हाला पर्सेंटेजमध्ये मी आधी शिकवलं आहे. आणि जर तुम्हाला पर्सेंटेज हा समजला नसेल तर माझा पर्सेंटेज पार्ट 1 आणि पार्ट 2 हा व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये पडलेला आहे. त्याला गो थ्रू करा, म्हणजे त्याला बघा तुम्ही. ठीक आहे. तर 20% सूट म्हणजे काय? 1/5. मग 5 वर किती सूट मिळत आहे? 1 ची म्हणजे 4. हे झाली तुमची ख की आणि हे झाली विकी. एवढं कळलं तुम्हाला? त्याच्यानंतर बघा हा आपला क्वेश्चनचा पार्ट होता. जे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं होतं तिथं आपण हे सॉल्व्ह केलं. आता बघा का म्हणताय? एका दुकानदाराने 1950 रुपये किमती असणाऱ्या वस्तूवर 25% सूट दिली. किती सूट दिली आहे? 4 वर 3 दिलेली आहे. म्हणजे 4 वर किती सूट दिलेली आहे? 3 ची सूट दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा पुन्हा 20% सूट दिली. म्हणजे 20% म्हणजे काय रे? 5 वर किती दिलेली आहे? 1% सूट आलं ना, तर मग किती राहणार? इथे 4 राहणार. समजलं एवढं? एवढं समजलं तुम्हाला? एवढं जर समजलं असेल तर बघा मी तुम्हाला काय सांगितलं प्रश्न क्रमांक 11 मध्ये जर कटत असेल तर काटायचं. तर इथे बघा 4 कटतोय. मग इथे काय राहतं? 5 राहते आणि इथे 3 राहते. बरोबर आहे? इथे 4 राहते, इथे 5 राहते आणि इथे 3 राहते. कितीचा फरक आहे या दोघांमध्ये? 2चा फरक आहे, -2चा. आता बघा ही खरेदी किंमत झाली आणि हे तुमची विक्री किंमत झाली. म्हणजे हे काय झाली? खरेदी किंमत झाली आणि हे झाली तुमची
विक्री किंमत. बघा विक्री किंमत कमी आहे, खरेदी किंमत जास्त आहे, म्हणजे काय होणार? तोटा होणार. काय होणार? तोटा. तर ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथे तोटाच विचारलाय. कितीचा तोटा झाला? -2चा. -2चा तोटा कशावर झाला रे? तुमच्या खरेदी किमतीवर. म्हणजे खरेदी किंमत किती आहे? 5 आहे. आणि तुम्हाला काय काढायचं आहे? पर्सेंटेज, म्हणजे शेकड्यात तोटा काढायचा आहे. म्हणजे 100नी गुणाकार करा. तर काय होणार बघा, 5 दुने 10 म्हणजे 20 100 आणि 2 गुणेला 20 म्हणजे काय राहणार? 40%. तर किती येणार तुमचा तोटा? 40%. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. समजलं मित्रांनो? अगदी सोपा प्रश्न आहे. तुम्हाला जर काही याचं बद्दल डाऊट असेल तर माझ्या तुम्हाला व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे बघा इथे, जीवन सर मॅथ अँड रिजनिंग अकॅडमी. या व्हॉट्सअपवर मला मेसेज करत जा, तुमचा रिप्लाय दिला जाणार. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 13 कडे वळू. प्रश्न क्रमांक 13 बघा, एका विक्रेत्याने एक पलंग शेकडा 10% तोट्याने विकला. शेकडा किती? 10% तोट्याने विकला. जर 300 रुपये जास्त घेऊन विकला असता तर शेकडा 10 नफा झाला असता. तर त्या पलंगाची खरेदी किंमत किती? आपल्याला इथं पण खरेदी किंमत विचारलाय बघा. इथं शेकडा 10% आणि शेकडा 20% हा समान आहे. म्हणजे टोटल किती झाला रे? 20% झाला. म्हणजे 10%, 10%, 20%. या 20%ची किंमत तुम्हाला 300 रुपये दिलेली आहे जास्त. ठीक आहे. काय दिलेली आहे? 300 रुपये दिलेली आहे. एवढं समजलं? सोपं आणि सरळ. आणि तुम्हाला काय खरेदी किंमत, तर आपण खरेदी किंमत काय म्हणतो नेहमी? 100%. तर या इथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, खरेदी किंमत किती? तर बघा 20नी जर 100ला आपल्याला 100 आणायचं आहे, म्हणजे 20 पासून आपल्याला 100 आहे, तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. 20 गुणिले 5 म्हणजे 100 येणार. मग 20%ला 100%मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर तेव्हा आपल्याला 5ने गुणावं लागते. मग याही साईडला कितीने गुणावं लागेल रे? 5ने गुणावं लागेल. म्हणजे 3 गुणिले 5 किती होणार? 15. आणि हे 2 शून्य जशाच्या तसे. आणि आपल्याला काय विचारलं आहे? खरेदी किंमत. तर हे काय झाली? आपली खरेदी किंमत. काय झाली? खरेदी किंमत. तर पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. जास्त वेळ न घेता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आणि हे प्रश्न PYQ प्रश्न आहे, कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये आलेले आहे. तुम्हाला इथं मी मेन्शन केलेलं नाही की कुठल्या एक्झामला आहे, तर हे आलेले PYQ प्रश्न आहे. ठीक आहे. मी इथे मेन्शन केलेलं नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही समजून जाऊ नका का हा प्रश्न इम्पॉर्टंट नाही. सगळेच प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आणि जे आत्ताची जे DMER जी एक्झाम आहे सरळ सेवाची, याच्यासाठी पण हा जो सेट आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस, हा पण इम्पॉर्टंट आहे. हा जो सेट आहे प्रॉफिट अँड लॉस किंवा पर्सेंटेज किंवा मी PYQ सिरीज घेतलेली आहे, ज्यांचा कुणाचा DMER हा पेपर असेल तर त्यांनी पूर्णपणे माझं जो यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्ट आहे ती एकदा प्लेलिस्ट काय करा? बघून जा. म्हणजे तुम्हाला तिथून नक्की फायदा मिळेल. बघा. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 14ला सॉल्व्ह करूया. रेहानने एक स्कूटर 2015 मध्ये 60,000 रुपये विकत घेतली घसराच्या. आता घसराचा काय रे अर्थ? याचा अर्थ होतो घट. याचा अर्थ काय होतो? घट. हे लक्षात ठेवा. हा इकॉनॉमिकल म्हणजे काय शब्द आहे, म्हणजे इकॉनॉमिक मध्ये हा शब्द उपयोगात आणतो. तर या घसराचा अर्थ आहे घट. घट दर दसादसे 20 असल्याने 2 वर्षानंतर त्या स्कूटरची किंमत किती? बघा आपल्याला काय स्कूटरची किंमत विचारली आहे. इथे 2 वर्ष दिलेली आहे. या टाईपचा प्रश्न आपण सोडवलेला आहे. ठीक आहे. 2 वर्ष दिलेलं आहे. तर बघा आपल्याला स्कूटरची किंमत विचारली आहे. तर याच्यासाठी मी तुम्हाला एक सूत्र सांगितलं होतं, नवीन किंमत बरोबर जुनी किंमत गुणिला 100 भागेला 100. बघा हा झाला तुमचा सूत्र. ठीक आहे. आपल्याला काय दिलेलं आहे रे? जुनी किंमत दिलेली आहे स्कूटरची. बघा 60,000 दिलेली आहे. मी इथे 60,000 लिहितो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा काय दसादसे 20 असल्याने 2 वर्षानंतर त्या स्कूटरची किंमत किती? आता 2 वर्ष विचारलेलं आहे आपल्याला आणि काय दिलेलं आहे? रेट 20. काय दिलेलं आहे? 20% दिलेलं आहे ना. रेट किती दिलेला आहे? 20. पण घट होत आहे. तर घट म्हणजे याच्यामध्ये कितीची घट होणार आहे? 80ची घट होणार ना. म्हणजे 20 जर गेले 100 मधून तर 80 राहणार ना. म्हणजे 100वर किती? 80 राहणार. एवढं समजलं तुम्हाला? 20% सूट देता येणार आहे. घट होत आहे 20%. म्हणजे 100%वर किती? 80% राहणार. आणि ते किती? 2 वर्ष राहणार. तर हे बघा मी काय करतो,
100वर 20% सूट देत आहे, म्हणजे इथं राहणार 80. त्याच्यानंतर हे पहिल्या वर्षाला झालं, दुसऱ्या वर्षाला सारखंच 100वर 20% सूट देत आहे, म्हणजे इथं राहणार 20% हे सूट आहे. ठीक आहे, घसरण आहे किंवा सूट आहे असं समजा. तर हे असं होणार. एवढं समजलं. तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, बघा काय काय कटते, 2 शून्याशी 2 शून्य कटले, या 2 शून्याशी हे 2 शून्य कटले, राहिले किती बघा, 6 गुणेला 80 गुणेला 80. तर बघा 6 गुणेला 8 या किती होतं, 64. आणि हे 2 शून्य जशाच्या तसे. समजलं. तर बघा याचा काय करा, गुणाकार करा. किती होतं, 6 चौक 24, हातचे आले 2 आणि 6 6 36, 36 न 2 38. बरोबर आहे. तर आणि हे 2 शून्य जशाचे तसे, म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 38,400 रुपये हे आपली काय राहणार आहे, त्या स्कूटरची किंमत राहणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 15 कडे. प्रश्न क्रमांक 15 बघा काय म्हणतो, मीनाबाईंनी ठोक व्यापाऱ्याकडून 30 साड्या 9,750 रुपयांना खरेदी केल्या. म्हणजे बघा हे काय खरेदी किंमत आहे. ठीक आहे. व त्या सर्व साड्या त्यांनी किती, 460 रुपयांना एक या दराने, म्हणजे कोणत्या दराने, या दराने. ठीक आहे, एक या दराने विकल्या, तर त्या व्यवहारात त्यांना किती रुपये नफा होईल. इथे पण काय गेलं आहे, नफ्याची गोष्ट. तर नफ्यासाठी आपल्याला पहिले खरेदी किंमत दिलेली आहे. खरेदी किंमत किती दिलेली आहे रे, 9,750 रुपये हे झाली खरेदी किंमत. हे बघा खरेदी केल्या. ठीक आहे. आता विक्री किंमत काय होणार बघा, विक्री किंमत काय होणार, विक्री किंमत किती साड्या आहे रे, एकूण 30 साड्या, आणि किती रुपयांना त्यांनी काय केलं, दराने विकल्या, 460, म्हणजे 30 साड्या 460 रुपये दराने विकल्या. समजलं एवढं, किती, 30 साड्या 460 रुपये दराने विकल्या. मग बघा याचा जर गुणाकार कराल तुम्ही, 3 छक्का 18, हातचा आला 1, 3 चौक 12, 12 ने 1 13, आणि हे 2 शून्य जशाच्या तसे. ठीक आहे, म्हणजे 13,800 रुपये तुमची काय झाली, विक्री किंमत झाली. बरोबर आहे. आता तुम्हाला काय विचारलाय, नफा विचारलाय. तर नफा काय केव्हा होतो, जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या जास्त असते, तर तिथे काय होतो, नफा होतो. बघा इथे विक्री किंमत जास्त आहे, 13,800 आहे, आणि इथे बघा 9,700 ही काय तुमची खरेदी किंमत. म्हणजे याचा डिफरन्स किती येते, काढा. किती होतो रे, 13,800 मधून 9,750 वजा केले तर किती होतो, 0. 10तून 5 गेले 5, इथे जर 0तून 0, 8तून 8 गेले राहिला 0, आणि इथे 13तून 9 गेले राहिले 4. म्हणजे तुमचा जो नफा आहे तो किती झालेला आहे, 4,050 रुपये. पर्याय क्रमांक डी हे तुमचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक डी काय असणार आहे, उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, नफा तोटा जर विचारला प्रश्नामध्ये तर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. समजलं मित्रांनो. चला वळूया प्रश्न क्रमांक 16 कडे. प्रश्न क्रमांक 16 बघा काय म्हणतो, 20 वस्तूची खरेदी किंमत ही ए वस्तूच्या विक्री किमती एवढी आहे, जर त्यामुळे नफा 25% होत असेल तर ए ची किंमत किती. आपल्याला इथे ए ची किंमत विचारली आहे. बघा मी या प्रकारे तुम्हाला काही जे एक्झाम्पल आहे ते पार्ट 1 मध्ये सोडून दिलेले आहे, फक्त तिथे व्हॅल्यू चेंज झालेला आहे. तर बघा काय म्हणताय, 20 वस्तू आहेत, त्याची खरेदी किंमत 20 वस्तूची खरेदी किंमत ही कोणाच्या बरोबर आहे, ए वस्तूच्या विक्री किमती एवढी आहे. म्हणजे ए च्या विक्री किमती एवढी आहे. एवढं समजलं. तर इथे जर आता बघा हा मराठीमध्ये झाला, जर तुम्हाला इंग्लिशमध्ये जर लक्षात ठेवायचं आहे तर 20 CP बरोबर ASP. SP न CP काय आहे रे, मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे. CP म्हणजे काय रे, कॉस्ट प्राइस आहे ना, कॉस्ट प्राइस, याला आपण काय म्हणतो, खरेदी किंमत. ठीक आहे. आणि SP म्हणजे काय, सेलिंग प्राइस, याला म्हणतो आपण विक्री किंमत. ठीक आहे. तर हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा, CP आणि SP. ठीक आहे, जसं जसं तुम्हाला लक्षात ठेवायचं तसं तसं ठेवा. तर बघा जे खरेदी किंमत आणि विक्री किंमतीचा रेशो काय होणार रे, खरेदी किंमत भागेला विक्री किंमत.
यांचा रेशो काय होणार बघा. जेव्हा आपण रेशो घेतो ना, जी खरेदी किंमत आहे इथे बघा, खरेदी किंमत आली तर ही जे 20 आहे या खरेदी किंमतीच्या काय होणार अपोजिट जाणार, म्हणजे इथे भागेला जाणार. इथे बरोबर आहे ना, तर इथे काय होणार भागेला जाणार. आणि जे विक्री किंमत आहे ए, तर हे हिच्या अपोजिट म्हणजे असं होणार. ठीक आहे, हा झाला तुमचा रेशो. हा काय झाला तुमचा रेशो खरेदी किंमत आणि विक्री किंमतीचा. आता बघा तुम्हाला काय दिलेलं आहे रे, इथे नफा होतो किती 25%. तर बघा विक्री किंमतीवर नफा होत आहे. बघा विक्री किंमत आपली किती आहे, विक्री किंमत आहे आपली 20 आणि इथे काय होतो 25% नफा होत आहे. काय होत आहे 25% नफा. म्हणजे 25% नफा म्हणजे काय रे, 100वर किती होत आहे 125 होत आहे. 100वर किती होत आहे 125. म्हणजे 20ची किंमत तुमची काय झाली 125% सोबत झाली. 20ची जे रेशो आहे हा 20चा रेशो आहे, याची किंमत हे 125% बरोबर झाले. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की 125% बरोबर 20 बरोबर आहे. तर तुम्हाला किती ए ची किंमत काढायची आहे. तर ए ची किंमत आपण काय म्हणू 100% बरोबर किती, म्हणजे इथे एस लिहू डायरेक्ट. ठीक आहे, ए ची किंमत काढायची आहे. तर मग बघा इथे काय होतो कटतो, कितीने कटतो बघा 5 20 आणि 25 5 125. एवढं समजलं. म्हणजे इथं 25 बरोबर 4 आले, तर तुम्हाला 25% याला जर मल्टिप्लाय केले कितीने 4ने, तर तुम्हाला 100% येणार. किती येणार 100%. म्हणजे 25%ला गुणाकार करा 4%चा, तर किती येणार 100. जर इथे 4ने गुणाकार केला तर इथे पण 4ने गुणाकार करा, तर किती येणार इथे 16 येणार. काय येणार 4 गुणिला 4 किती होणार आहे, हे 4 आहे, 4 गुणिला 4 16. म्हणजे ए ची किंमत किती होणार 16. किती होणार 16. तर अशा प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं होतं. तर पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, समजलं. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 17 कडे. प्रश्न क्रमांक 17 बघा. एका व्यक्तीने 15 रुपयाला 10 नग खरेदी करून त्याची विक्री 10 रुपयात 15 नग याप्रमाणे केली, तर त्याला त्या व्यवहारात झालेला शेकडा नफा वा तोटा किती असेल. बघा इथे नफा आपल्याला माहित नाही की नफा झाला तोटा झाला, आपल्याला कन्फर्म करायचा की तोटा झाला की नफा झाला म्हणून. तर बघा इथे काय होणार, इथे रुपये दिलेले आहे बघा, रुपये आणि काय दिलेले एका वस्तूची किंमत, म्हणजे 10 हे का 10 नग वस्तू झाले. म्हणजे बघा मी काय म्हणतो लक्षात ठेवा, इथे रुपये दिले आहे आणि नग म्हणजे कुठली तरी एक वस्तू असेल. ठीक आहे, आता बघा त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे, त्या वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत दिलेली आहे. बघा आधी तर खरेदी किंमत, तर ख की, त्याच्यानंतर बघा विक्री किंमत वि की. ठीक आहे, तर बघा 15 रुपये पहिला आहे आणि 10 नग आहे. तर बघा पहिला जो आहे आपला सेंटेन्स, तर इथे काय आहे 15 रुपये आणि याच्यासाठी 10 नग त्याने काय केले खरेदी केले. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा 10 रुपयात 15 नग, इथे काय 10 रुपये आणि तिथे किती खरेदी केले 15 नग खरेदी केले. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजलं, एवढी मांडणी समजली. तर बघा इथे जे कटते ते काटून टाका. काय होणार 5 त्रिक 15, 5 दुने 10. इथे पुन्हा कटतो 5 दुने 10 आणि 5 तिरी 15. म्हणजे राहिले किती 3 2 2 3 राहिले. इथे बघा आता तुम्हाला काय करायचं आहे रे, तुम्हाला खरेदीने विक्री किंमत काढायची आहे. तर खरेदी किंमत आणि विक्री किंमत काढताना बघा इथे क्रॉस मल्टिप्लाय करायचा, 3चा या 3नी काय करायचा गुणाकार करायचा. म्हणजे काय येणार तुम्हाला इथे खरेदी किंमत येणार किती येणार 3 गुणिला 3, इथे लिहितो 3 गुणिला 3 बरोबर 9. हे तुमची झाली खरेदी किंमत. सारखं 2 गुणिला 2 करा, सेम 2 गुणिला 2 किती होणार 2 गुणिला 2 किती होणार 4 होणार. तर तुमची ही झाली विक्री किंमत. समजलं, एवढं समजलं तुम्हाला. एवढं जर समजलं असेल तर आपल्याला आता काय करायचं आहे, पर्सेंटेज तोटा किंवा नफा किती झाला हे काढायचं आहे. समजलं का. आता इथे काय झालं रे, तुम्हाला मी आधीच सांगितलं इथे काय झालं असेल बघा, काय झालेलं असेल इथे झालेला आहे तोटा. कसं मी डायरेक्टली कसं म्हटलं बघा, खरेदी किंमत किती आली 9, विक्री किंमत किती आली 4. म्हणजे जेव्हा तुमची खरेदी किंमत ही जास्त राहते विक्री किंमतीच्या, तर तिथे काय होतो तोटा. काय होतो तोटा, हे लक्षात असू द्या. तर किती आहे तुमची खरेदी किंमत 9 आहे आणि तोटा कितीचा झाला आहे, म्हणजे विक्री किंमत किती आहे 4, पण तोटा एक्झॅक्ट झालेला किती किती झालेला आहे, किती झालेला आहे 5चा. म्हणजे इथे येणार -5.
समजला, कारण इथे 4 आहे ना, तर 9 खरेदी किंमत आहे आणि 4 विक्री किंमत आहे, पण तोटा तुम्हाला एक्झॅक्ट झालेला आहे -5चा, म्हणजे 5चा काय झालेला आहे, तोटा झालेला आहे. आणि तुम्हाला शेकड्या काढायचा आहे, तर गुणिला 100 अशा प्रकारे हे काय होणार आपलं सिम्प्लिफिकेशन. त्याच्यानंतर बघा काय होणार, कटतो का इथे, नाही कटत ना, डायरेक्ट काय करा, 5 नी या 100ला गुणाकार करा, म्हणजे काय होणार 500 भागेला 9. इथे बघा कितीने जातो, 9 45 राहिले 5, 9 45 राहिले 5, बरोबर आहे ना. अरे 9 45 राहिले किती, 5 राहिले, 9 45 राहिले किती, 5, बरोबर आहे. आता पुन्हा काय होणार, भागाकार जाणार, म्हणजे इथे काय राहणार, 5 भागेला 9 राहणार, म्हणजे काय राहणार 5 भागेला 9, बरोबर आहे. काय होणार 5 भागेला 9, म्हणजे काय येणार 55 फ्रॅक्शनमध्ये 5 भागेला 9 टक्के काय होणार, तोटा होणार. काय होणार, तोटा, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्न सोडवायचे आहे. हे अगदी सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला रुपये आणि वस्तू हे दिलेलं होतं, त्याची खरेदीने विक्री किंमत काढली आपण आणि अशा प्रकारे या प्रश्नाला सोडवलेला आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला वळूया प्रश्न क्रमांक 18 कडे. प्रश्न क्रमांक 18 बघा काय म्हणतो, एक वस्तू ए ने बी ला 50% तोट्याने विकली, बी ने सी ला तीच वस्तू 10% तोट्याने विकली, सी ने डी ला तीच वस्तू 25% तोट्याने विकली. जर डी ने सी ला त्या वस्तूचे 1890 रुपये दिले तर त्या वस्तूची मूळ किंमत किती. या प्रकारचं एक्झाम्पल आपण पहिलेच घेतलं आहे, कुठला, प्रश्न क्रमांक 18. पण तिथं ए बी आणि सी इथंपर्यंतच होतं, इथे काय डीचं पण आपल्याला काढायचं आहे. बघा सारखंच होणार आपल्याला. कसं होणार आहे, आधी तर बघा ए ने बी ला 50% तोट्याने विकली, ए ने बी ला म्हणजे काय होणार 50% तोटा, म्हणजे काय होणार 50% म्हणजे किती होतं रे, 1/2 होतं. आणि इथे काय झालं, तोटा, म्हणजे तोटा म्हणजे काय, हे सारखंच राहणार ना, 2 आणि 1चा तोटा झालेला आहे, म्हणजे हे काय झालेलं आहे, ए ची किंमत झालेली आहे, बरोबर आहे. आणि हे काय झालेले, बी ची विक्री किंमत झालेली आहे, हा झाला 50% तोटा. ठीक आहे, बी ने सी ला तीच वस्तू 10% तोट्याने विकली, 10% तोटा म्हणजे काय रे, हे सगळं तुम्हाला मी आधीच पहिल्याच एक्झाम्पल मध्ये सांगितलेलं आहे. 10% तोटा म्हणजे काय रे, 1/10 म्हणजे किती होत आहे, तोटा होत आहे ना, किती तोटा होत आहे, म्हणजे कितीचा तोटा होत आहे बघा, 10 वर 1 तोटा होत आहे म्हणजे 9 राहणार इथे. तर इथे किती, हे काय होणार, बी होणार, हे बी ची किंमत होणार आणि हे सी ची. त्याच्यानंतर बघा शेवट काय राहिलं, सी ने डी ला तीच वस्तू 25% तोट्याने विकली, 25% तोटा म्हणजे काय होणार आहे, 25% म्हणजे पहिलं तर काय होतं 1/4 होतो. त्याच्यानंतर 4 हे तुमचं काय आहे, खरेदी किंमत आहे, याच्यावर तुम्हाला 1% तोटा झाला म्हणजे 3 राहिला. मग हे काय राहणार, 4 काय राहणार, कोणाचं राहणार, सीचं, आणि 3 डीचं राहणार. एवढं समजलं. या प्रश्नाला आपण इथेच काय केलं, खतम केलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, ए बी सी आणि डीच्या किमती ठेवायच्या आहे. काय करायचं आहे, ए बी सी डीच्या किमती ठेवायच्या आहे. बघा ए ची किंमत किती आहे, इथे बघा मी तुम्हाला डायरेक्ट इथं प्रश्नात लिहूनच दिलेलं आहे, या सिम्प्लिफिकेशन मध्ये लिहून दिलेलं आहे, किती आहे 2, आणि बी ची 1, खतम. त्याच्यानंतर बघा इथे बी ची किंमत आहे 10, इथे किती आहे 9, समजलं. त्याच्यानंतर बघा सी ची किंमत किती आहे, इथे 4 आहे, आणि डी ची किंमत आहे 3, एवढं समजलं. आता काय करायचं, इथे गुणाकार करायचं. पण इथे काय लिहायचं, ह्या इथे काय लिहायचं बघा, इथे खाली किंमत म्हणजे खाली प्लॉट आहे. तुम्हाला काय सांगितलं होतं मी पहिल्याच्या एक्झाम्पलमध्ये, जे खाली प्लॉट दिसते त्या प्लॉटमध्ये आपला जो घर आहे त्या घराचा कचरा त्याच प्लॉटमध्ये जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथे काय राहणार 1, तर इथे पण 1 राहणार, इथे पण 1 राहणार, इथे 9 आहे, इथे 9 राहणार, बरोबर आहे. इथे काय आहे 10 आहे, याच्या साईडला हा प्लॉट खाली आहे म्हणजे 10 राहणार, इथे 4 आहे, याच्या साईडला 4 आहे, तर इथे 4 होणार, बरोबर आहे. आता बघा इथे काय करा, तुम्ही हे एवढ्या किमती काढलेल्या आहे ए बी सी डीच्या. आता काय करा, याचा गुणाकार कटत असेल तर काटा, पण मला वाटत नाही इथे कटणार वरून. इथे बघा 2 आणि 10चा कटतो, पण इकडे कटतो का, नाही कटणार. इथे पुन्हा कटतो, पण इथे कटणार का, नाही. म्हणजे काटू नका, याचा डायरेक्ट काय करा, गुणाकार करा. 9 गुणिला 1 9, 9 गुणिला 3 27, एवढं समजलं. काय राहतं 27. आता बघा इथे काय रे, डी ने सी ला त्या वस्तूचे 1890, म्हणजे तुम्हाला काय डी ची किंमत दिलेली आहे, किती दिलेली आहे 27, बरोबर किती दिलेलं आहे 1890 दिलेलं आहे. म्हणजे काय केलंय, डी ने सी ला, म्हणजे डी ने काय केलंय सी ला विकलाय, म्हणजे डी ची किंमत किती आहे 27, 27 बरोबर इथे किंमत दिलेली आहे.
1890, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय मूळ किंमत काढायची. मूळ किंमत काय होणार बघा, 2 गुणिले 10 20 आणि 20 गुणिले 4 80, हे तुमची झाली मूळ किंमत. ही काय झाली मूळ किंमत झाली. मग बघा याचा काय करायचं, याला काटा. 27 ने किती वेळा कटतो, किती वेळा कटेल हा 27 ने बघा. 27 एक 27 आणि 27 दुने जातो का, 2चा भाग जातो का, जाणार का, नाही जाणार, बरोबर आहे. म्हणजे 7 बघा, मी काय म्हणतो 7 एकक स्थानी आहे. जर याला 9 आणायचे आहे, 7 7 49 म्हणजे 7नेच गुणाकार करावा लागेल, तेव्हाच तर 9 येणार ना. 7 7 49 म्हणजे 9 एकक स्थानी येणार. म्हणजे हा भाग जातो आपला 7ने डायरेक्ट. कितीने जातो 7ने, कारण एकक स्थानी आपण काय केलं हे बघा, इथे 7 एकक स्थानी येते 9, म्हणजे आपल्याला 7लाच जर गुणलं तेव्हाच 9 येणार ना. म्हणजे 7 7 49 म्हणजे एकच स्थानी काही येणार 9 येणार. म्हणजे 1 रेशो बरोबर आपलं किती आले हे 7 आणि हा राहिलेला 0 म्हणजे 70 आला. 1 रेशो बरोबर 70 आला. तर तुम्हाला मूळ किंमत काढायची, तर मूळ किंमत किती आहे आपली 80. तर गुणिला याला 70 करा, म्हणजे 80 गुणिला 70 किती होणार आहे 8 7 56 आणि 0 0 म्हणजे 2 0 आहे ना, तर 0. तर किती असणार आहे आपलं जी मूळ किंमत आहे ती 56 असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी. म्हणजे किती असणार आहे 5600. 5600 ही आपली मूळ किंमत असणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जे प्रश्न विचारलेले आहे हे सगळे मित्रांनो PYQ आहेत. मी तुम्हाला आधीच सांगत आहे, हा जो सेट बनवलेला आहे प्रॉफिट अँड लॉसचा, हा पाठ क्रमांक 2 मध्ये मी जे काही प्रश्न घेतलेले आहेत ते PYQ प्रश्न आहेत. तर त्याला या प्रश्नाला तुम्ही हलक्यात घेऊ नका. ह्या प्रश्नाचा तुम्ही काय करा, डिटेल अभ्यास करा. मी तुम्हाला डिटेल स्पष्टीकरण सांगितले आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही याला काय करा, तुम्ही एक जर नोटबुक बनवली असेल त्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करत चला. हे जे मी सांगत आहे ना 50% तोटा, 10% तोटा, हे एवढं डिटेलिंग कोणी सांगत नाही मित्रांनो. तुम्ही बघा, कोणाचे जर व्हिडिओ बघत असाल तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं डिटेलिंग सांगते का. कंपॅरिझन करा आणि त्यानंतर माझ्या व्हिडिओला तुम्हाला जर आवडत असेल तर काय करा, लाईक करा, शेअर करा, ठीक आहे, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आपण प्रश्न क्रमांक 18 पर्यंत आलेलो आहोत. तर तुम्हाला आणखी जर अशा प्रकारचे प्रश्न पाहिजे असेल, व्हिडिओ पाहिजे असेल, तर मला काय करा, कमेंट्स करा की सर आम्हाला आणखी पार्ट 3 पाहिजे याचं प्रॉफिट अँड लॉसचं. जर तुम्हाला मित्रांनो खरंच जेन्युअनली तुमचे डाऊट या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होत असेल तर मला नक्की कमेंट करा की सर आम्हाला खरंच या सिरीजचा खूप फायदा झालेला आहे. 0 to हिरो म्हणजे ॲडव्हान्स टू म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स या सिरीजचा आम्हाला नक्की फायदा होत आहे सर. ठीक आहे, तर थांबूया मित्रांनो इथेच. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मी तुमच्यासाठी खूप मेहनत घेत आहे, तर त्या मेहनतीचं मला फक्त मोटिवेटसाठी तुमच्या लाईक आणि व्ह्यूज आणि तुमच्या सबस्क्राईबचं काय पाहिजे, एक बटन क्लिक करायचं आहे फक्त तुम्हाला सबस्क्राईबसाठी. ठीक आहे, आणि लाईक आणि तुमचे जे मित्र आहेत त्यांना पण शेअर करा. ठीक आहे, तेव्हा कुठं मला जाऊन मोटिवेट होणार आणि मी मोटिवेट होणार आणि तुमच्यासाठी हे असे नवीन नवीन व्हिडिओ काय करणार, प्रोव्हाइड करणार. आणि तुम्हाला या फ्री PDF साठी जर माझ्या चॅनलला जॉईन करायचं असेल तर माझं टेलिग्राम चॅनल आहे जीवन पातुरकर आणि माझं व्हॉट्सअप चॅनल आहे जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी. माझा पर्सनल कॉन्टॅक्ट आहे 9673697309. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला पर्सनली मेसेज करा. तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं मी उत्तर देणार म्हणजे देणार, रिप्लाय देणार. जर मी कामात असेल तर देणार नाही, पण फ्री वेळेमध्ये असेल माझी, म्हणजे मी फ्री टाईममध्ये असेल तर तुम्हाला नक्की त्या प्रश्नाचं काय देणार, उत्तर देणार. ठीक आहे, आणि मला जर इन्स्टावर फॉलो करायचं असेल तर माझा हा इन्स्टा पेज आहे, कुठला, जीवन.पातुरकर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर भेटूया नंतरच्या PYQ किंवा टॉपिक सिरीजमध्ये. चला थांबूया इथेच. धन्यवाद.